सर्वात अगोदर व्हिडिओला लाईक करायचा आहे. मध्ये स्वागत करते मी ज्योती सुरवसे फॅशन डिझायनर मराठी आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर ताईंनो, आज तुमच्या खूप दिवसाची प्रतीक्षा म्हणजेच काय तर वेट तुम्ही बरेच दिवस झालं केलं होतं की ताई एक स्वतःचा ब्लाऊज बोटनेकमध्ये शिवून दाखव आणि त्याची फिटिंग त्याची सगळ्या गोष्टी आम्हाला व्यवस्थित प्रॉपर समजतील. आता बोटनेक ब्लाऊज म्हटलं की ट्रेंडच तर चालूच आहे, पण बऱ्याच ताईंना असं होतं की ते जमत नाही. मग आता आपण कटिंग बघितलं, त्याचबरोबर बॅकनेकची डिझाईन पण बघितली, पॅटर्न. आता आज आपण पूर्ण त्याचं शिवून आपण फिटिंग कसं टाकायचं ते बघणार आहोत. तर व्हिडिओ कुठेही स्किप करायचा नाही. जर व्हिडिओ तुम्ही थोडा थोडा कट करून बघितला तर मधले काही जे काही मेन टॉपिक असतात ना, तर ते आपले मग कुठंतरी वेस्ट होतात आणि मग आपल्याला त्याच्यावरच तेच कट झालं तर मग आपल्याला तिथेच कुठेतरी प्रॉब्लेम येतो. त्यासाठी मग व्हिडिओ कंटिन्यू करायचा आहे. तर बघा, अगोदर मी आता प्रिन्सेसची कटोरी अस्तरला व्यवस्थित जोडून घेतलेली आहे. त्याच नंतर मग मी इथं आता जे गळा जोडून घेणार आहे, जे की पुढचा असतो तो. आता पुढचा गळा इथं मी पलटी मारणार आहे. म्हणजे जसं की आपण मागचा गळा कसा पॅटर्न असल्यावर उलटा सुईचा करतो, तसंच आपल्याला इथं सुईचा अगोदर मेन ब्लाऊज पीस घ्यायचे, त्याच्यावरती अस्तर ठेवायचे आणि जसा आपण हे पानाकाराचा सेप कटिंगमध्ये बघितला होता, कट करताना कटिंग केला होता, तसाच आपल्याला सेम असा व्यवस्थित पलटी करून घ्यायचा आहे. कट मारून घ्यायचे आणि छान असं फिनिशिंगमध्ये आपल्याला पलटी करायचा, म्हणजे पानाचा आकार एकदम मस्त असा येतो फ्रंटला. ठीक आहे, अशा पद्धतीने आपल्याला घ्यायचं आहे करून. आणि त्यानंतर मग पूर्ण अस्तर आपल्याला इथं जॉईंट करून घ्यायचं आहे. जसं की साईडने वरती इकडून तिकडून सगळं आपल्याला अस्तरनी कडाला आपल्याला टिप मारून घ्यायची आहे. मेन फॅब्रिकला छान असं जॉईंट करून घ्यायचं आहे. एक्स्ट्राचं फॅब्रिक सगळं कट करून घ्यायचं आहे. अशाच पद्धतीने मी इथं दोन्ही पार्ट आपले दोन्ही भागाची जोडून घेतलेले आहे. प्रिन्सेसची कटोरी पण अस्तरला जॉईंट करून घेतलेली आहे. आणि हो ताईंनो, छोट्या मोठ्या गोष्टी जर तुम्ही लक्ष देऊन बघितलं तर तुम्ही जर ब्लाऊज शिवत असाल तर तुम्हाला कोणतेही प्रकारचे ब्लाऊज असो, जर आपण व्यवस्थित व्हिडिओ बघितले, समजून घेतले, त्या ब्लाऊजविषयी आपल्याला व्यवस्थित अभ्यास करता आला तर खरंच तुम्हाला 100% तुम्हाला व्यवस्थित असं ब्लाऊज शिवता येईल. आता कोणतंही अशी गोष्टी नाही आहे की ती आपण अशक्य करू, म्हणजे शक्य नाही आहे आणि आता ती मला जमतच नाही आहे. जर प्रॅक्टिस केली व्यवस्थित, त्या गोष्टीवरती अभ्यास केला, नाही मला ती गोष्टी करायचीच आहे असं केलं तर मग मात्र सगळं काही जमतं. तर पाहू शकता इथं पान आकाराचा इतका सुंदर नेक आलेला आहे, खूप मस्त झालेला आहे. आता आपल्याला प्रिन्सेसची कटोरी जोडून घ्यायची, जसं की आपण नेहमीप्रमाणे जोडतो. आता हे फ्रंटला आपलं डीप नेक आहे बघा, इतका छान पप वगैरे मस्त आलेला आहे. खूप मस्त असा फिटिंगला हा ब्लाऊज बसतो. त्यानंतर पाहू शकता तुम्ही अशा पद्धतीने आपल्याला इथं हे करायचं आहे. ठीक आहे, जॉईंट करून घ्यायचं आहे. मस्त पाहू शकता अशाच पद्धतीने आपल्याला पूर्ण ब्लाऊज आपल्याला हे जॉईंट करून घ्यायचं आहे. म्हणजे प्रिन्सेसच्या कटोऱ्या आपल्या जॉईंट करायच्या आहेत. आता एकावर एक व्यवस्थित ठेवून घ्यायचे आणि जे काही एक्स्ट्राचं फॅब्रिक आहे ते कट करायचे. नेकलाईनमध्ये आपल्याला कटिंग करून घ्यायची आहे. मेन म्हणजे आपल्याला थोडंसं आपल्याला इथं जे खालीवरी झालेलं असतं ते एक लेवलमध्ये करून घ्यायचे आणि आपल्याला इथं लगेचच हे जोडून घ्यायचे आहेत पट्ट्या, जे बॉटमच्या कमरेच्या पट्ट्या असतात त्या पट्ट्या जोडून घ्यायच्या. आता इथं कुणी हात शिलाई करतं, कुणी टिप मारून देता येतं. इथं मी डबल टिप अशी पद्धतीने मारून देते. आता तुम्हाला तर माहितीच आहे माझी पद्धत शिवण्याची, तर मी इथं सोपी पद्धत वापरते, कारण फिनिशिंग आणि सोपी पद्धत दोन्ही पण ट्रॅक्टिव्ह झालं तर ब्लाऊजही कम्प्लीट होतो आणि फिनिशिंगसुद्धा छान होती आणि ब्लाऊजसुद्धा कमी वेळामध्ये शिवून होतो. तर अशा पद्धतीने मी प्रत्येक गोष्ट निवडत असते. तर बघा, आता इथं माझ्या दोन्ही पण पट्ट्या जोडून झालेल्या आहेत. आता आपल्याला इथं मेन टक्स पण द्यायचा आहे, म्हणजे आपल्याला जे पप येण्यासाठी टक्स हवा असतो. आता इथं मला चांगली पट्टी आलेली होती, मला टक्सची तर काही गरज नव्हती, पण इथं मग तुम्हाला थोडक्यात इथं देऊन दाखवतेच. आता थोडा नॉर्मल देते मी. इथं अशा पद्धतीने ठेवून घ्यायचं आणि असं हे करायचं. आता जिथं आपल्याला इथं मेन असतं आपण मार्किंग केलेलं होतं ना, तर तिथं नाही दिला तरी चालतो. फक्त थोडंसं आपल्याला जे हे करायचं आहे, आपल्याला वरती यायचं आहे 3.5 इंच आणि मग द्यायचं आहे. बघा अशा पद्धतीने. आता इथं मी टक्स पण देऊन घेतलेला आहे. आता आपण हुकलूक पट्ट्या जोडून घेऊया. बऱ्याच ताईंना हुकलूक पट्ट्या जोडताना सुद्धा प्रॉब्लेम्स येतो. तर बघा, आता इथं हुकलूक पट्टीसाठी मी इथं घेतलेला आहे कपडा. आता इथं मी अशा पद्धतीने फोल्ड करून घेणार आहे आणि हे वरच्या बाजूला ढकलणार आहे. ही आहे आपली आयपट्टी, जी की डाव्या बाजूला बसवली जाते. तर अशा पद्धतीने मी इथं बसवलेली आहे. आता इथं मी आपण पायपिंगवरती करणार नाहीत, कारण गळ्याला आपण
शेप दिलेला आहे, त्यासाठी मग आपल्याला वरतीसुद्धा अस्तर म्हणजे पट्टीचं अस्तर जास्त ठेवायचे आणि खालती पण ठेवायचे. दोन्ही साईडला आपल्याला अर्धा अर्धा इंच तरी फोल्ड करण्यासाठी ठेवून घ्यायचे बघा अशा पद्धतीने. त्यानंतर पट्टी व्यवस्थित फलटी करायची, दाब टीप द्यायची. त्यानंतर बघा इकडून फोल्ड करायचे, तिकडून फोल्ड करायचं, दोन्ही पण साईडने खालून वरून अशा पद्धतीने फोल्ड करून हुकपट्टी पण आपल्याला जोडून घ्यायची आहे. अशा पद्धतीने ही झाली हुकपट्टी जोडून. तर अशा पद्धतीने थोडंसं साईडला कडेला रफ करायचं, दाब खालीवरी करायचा म्हणजे व्यवस्थित बसतं. बघा किती छान अशा हुकलूक पट्ट्या आणि पुढचं जे नेक आहे ते किती मस्त फिनिशिंगमध्ये आलेलं आहे. पाहू शकता तुम्ही, पफसुद्धा इतका छान आलेला आहे. हे ब्लाऊज खूप सुंदर बसतो. तर बघा आता इथं आपल्याला काय करायचं, लगेचच जे आय बनवतो आपण मशीनवरती ते आय बनवून घ्यायचे. जर तुम्हाला इथं दोऱ्याचे बनवायचे असतील तर ह्याच्यावरती तुम्हाला इथं दोऱ्याचे पण बनवता येतात. ठीक आहे. तर पाहू शकता तुम्ही अशा पद्धतीने मी इथं आय बनवून घेत आहे. आता इथं जितके तुम्हाला हवे आहेत 5-6 तुम्ही बनवू शकता. शक्यतो मी इथं 5 बनवते. जर तुमची हुकपट्टी लुकपट्टीचं खूप जास्त उंच असेल, उंचीला जास्त असेल तर इथं 6 हुकसुद्धा तुम्ही इथं लावू शकता. तर बघा अशा पद्धतीने माझी हुक लुकपट्टी आणि फ्रंट पॅटर्न पूर्ण रेडी झालेला आहे. आता इथं मी बॅक पॅटर्न घेणार आहे, बाही घेणार आहे. आता बाहीच्या ज्यावेळेस आपण कटिंग केलं त्यावेळेस तुम्ही बघितलं इथं बाहीला थोडासा कट आलेला होता, जो की आकार आपण दिलेला होता त्याला आपल्याला बॅक साईडला थोडासा कट आलेला होता. आता इथं मी कसा जोडते ते कट तुम्ही बघा व्यवस्थित. जे कट आलेला होता तिथं व्यवस्थित फोल्ड करायचं, एक्स्ट्राचा कट करून घ्यायचा आहे आणि असं दुमडून आपल्याला अशा पद्धतीने पूर्ण ते कट जॉईंट करून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने मी आता इथे ॲडजस्ट करते. पाहू शकता खूप मस्त बसतं हे अशा पद्धतीने केलं तरी. आता दुसऱ्या साईडला सुद्धा मी दुसऱ्या बाहीच्या साईडला सुद्धा तसाच कट मी व्यवस्थित जोडून घेणार आहे. एक्स्ट्राचा थोडासा कपडा ठेवला, अशा पद्धतीने कट मारून घेतला, एक साईडने टिप मारून घेतली. त्यानंतर परत आपल्याला फोल्ड करायचं आहे आणि परत त्याच्यावरती टिप मारून घ्यायची. तर बघा किती मस्त पद्धतीने मी इथं जॉईंट करून घेतलेलं आहे, जेणेकरून काय होतं की आपल्याला इथं फाटत वगैरे नाही असतं आपलं. ठीक आहे. तर बघा अशा पद्धतीने मी आता ठेवले. आता इथं समोरासमोर बाह्या ठेवून घ्यायच्या, दोन्ही पण बाही ठेवून घ्यायची आणि समोरासमोरच भाग आले पाहिजे, मागचे आणि पुढच्या मुंड्याचे दोन्ही पण. तर बघा अशा पद्धतीने मी अगोदर आता टिप मारून घेतली. त्यानंतर अस्तरच्या लेवलला एक टिप मारून घेतली अस्तरच्या साईडला. त्यानंतर परत फोल्ड करून आतमध्ये अस्तर टाकून वरच्या साईडला एक फिनिशिंगसाठी टिप मारून घेतली. तर पाहू शकता फिनिशिंग खूप महत्त्वाची आहे, त्यावेळेसच आपलं ब्लाऊज परफेक्ट बसतं. अशा पद्धतीने मी आता इथं पूर्ण वरती पण जोडून घेणार आहे, साईडला पण जोडून घेणार आहे आणि एक्स्ट्राचं फॅब्रिक सगळं कट करून घेणार आहे. आता इथं कुठेच मी व्हिडिओ स्किप केलेला नाही आहे, प्रत्येक गोष्टी पूर्ण डीपमध्ये जाऊन डिटेलमध्ये तुम्हाला मी सांगितलेली आहे. त्यासाठी तुम्हाला थोडासा व्हिडिओ मोठा वाटू शकतो, पण तरीसुद्धा व्हिडिओ जास्त काही मोठा नाही आहे, 17 मिनिटाचा फक्त व्हिडिओ आहे. तुम्हाला जर व्यवस्थित बघण्यात आला तर तुम्हाला समजून घेण्यासाठी तेवढाच पुरेसी आहे. आणि जर तुम्हाला एकदा नाही समजलं तर तुम्ही व्हिडिओ रिपीट बघा. अगोदर सुरुवातीला पूर्ण व्हिडिओ बघा आणि नंतर ज्या टॉपिकवरती तुम्हाला नाही समजलं तितका तुम्ही व्हिडिओ बघू शकता. तर बघा अशा पद्धतीने जर तुम्ही व्यवस्थित सगळ्या गोष्टी केल्या तर तुमचं ब्लाऊजचं फिनिशिंग अगदी परफेक्ट बसन. आणि बऱ्याच ताई म्हणतात की ताई बोटनेक ब्लाऊजमध्ये बाहीवरी खेचली जाते, बाही दाटली जाते किंवा इतर कोणतेही प्रॉब्लेम्स असो, तुमचे हे व्हिडिओ आता तुमचे मापं घेणं, कटिंग करणं, बॅकचा पॅटर्न आणि हे आपलं फिटिंग लेवल आणि पूर्ण शिलाई, हे 3-4 जरी तुम्ही व्हिडिओ व्यवस्थित बघितले तर तुमच्या लक्षात येईल की बोटनेक ब्लाऊजमध्ये आणि डीपनेक ब्लाऊजमध्ये काय फरक असतो. तर पाहू शकता आता ही पूर्ण बाही माझी इथं जॉईंट करून झालेली आहे. एक्स्ट्राचा मेन फॅब्रिक मी इथं कट करून घेते आहे. तर ब्लाऊज शिकण्यासाठी मला तेवढंच थोडक्यात सांगायचं आहे की ताईंनो व्यवस्थित लक्ष देऊन शिका, जेणेकरून तुमच्या लक्षात बसेल. तर पाहू शकता इथं आता मी मध्ये कट मारून घेते, जेणेकरून ते आपल्याला बाही जोडण्यामध्ये मदत होते. तर पाहू शकता आता इथं आपल्या दोन्ही पण बाह्या जोडून झालेल्या आहेत. अगदी समोरासमोर ठेवून बघायचं, मागचा पुढचा मुंडा एकदम बरोबर परफेक्ट झालेला आहे. बॅकनेकच्या डिझाईनचा व्हिडिओ जर तुम्ही बघितला नसेल तर आपल्या कालच्या व्हिडिओमध्ये तेच दाखवलेलं आहे, तिथे जाऊन तुम्ही नक्की बघा किंवा लिंक तुम्हाला या व्हिडिओच्या खाली मी नक्की देईल. तर पाहू शकता आता इथं मी शोल्डरला शोल्डर जोडून घेते. आता कालच एका ताईंनी कमेंट केली होती की ताई तुम्ही मागचा आणि पुढचा भाग ज्यावेळेस जोडता त्यावेळेस तुमचा बरोबर येतो का. तर पाहू शकता माझा एकदम बरोबर परफेक्ट आलेला आहे, कुठेही कमी किंवा जास्त पडलेला नाही आहे. तर आता इथं जे काही एक्स्ट्राचं असतं ते साईडला घ्यायचं, कट करायचं, कारण आपण हुकलूक पट्ट्या जोडलेल्या असतात. जर तिथं नाही केलं तर मागचा भाग पुढे येतो. तर अशा पद्धतीने करायचं. एक्स्ट्राचं फॅब्रिक थोडंसं आपल्याला मुंड्याच्या लेवलला जास्त येतं, तिथे सुद्धा आपल्याला नॉर्मल कट करायचं, जास्त नाही.
आता बघा इथून मी इथं बाही जोडत आपण नेहमी जोडत असतो, तर तशीच मला पण सवय आहे. पण आता इथं फुगाची बाही आहे, म्हणजे खांद्यावरती पप आहे, फुगा आहे. तर तेच आपल्याला काय करायचं आहे, डायरेक्ट आपल्याला मुंड्याच्या लेवलपासून ते वरतीपर्यंत जोडीत यायचे. आता वरती जे आपण कट मारलेला आहे ते कट बरोबर शोल्डरपर्यंत आला पाहिजे. इकडच्या साईडला 2 चुन्या आणि तिकडच्या साईडला 2 चुन्या, अशा 4 चुन्या आपल्या इथं पडत आहेत. तर बघा आता चुन्या मारताना काय करायचं, शोल्डरला च्या साईडला म्हणजे शोल्डरच्या साईडला आपली चुन्याचं तोंड आलं पाहिजे. इकडच्या दोन्ही पण साईडच्या 2 चुन्या आणि इकडच्या इकडच्या साईडच्या 2 चुन्या, म्हणजे अशा किती तर 4 प्लेटा पडतात आपल्या. ठीक आहे, म्हणजे चुन्या म्हणजेच प्लेटा. तर 4 प्लेटा, तर दोन्ही पण प्लेटाचे समोरासमोर तोंड आले पाहिजे आणि शोल्डरच्या साईडला आले पाहिजे, जेणेकरून ते फुगा फक्त तिथेच पडतो, खाली येत नाही आणि खाली बाहीला घोळ वगैरे अजिबात येत नाही. तर पाहू शकता आता मी इथं जोडून घेतलंय. आता त्याला मी डबल टिप देऊन घेते. आता मी तुम्हाला इथं दुसरीसुद्धा बाही जोडताना व्यवस्थित दाखवते बघा. आता तेच तुम्हाला मेन टॉपिक कळालं पाहिजे. तर पाहू शकता फक्त तिथं फुगा आलेला आहे, किती छान पद्धतीने. आता बघा अशा पद्धतीने फुगा येण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, आता इथं व्यवस्थित जोडून घ्यायचं आहे. एक्स्ट्राचं थोडंसं शोल्डर थोडंसं कट करून घ्यायचं आहे, नॉर्मल जास्त नाही करायचं, नाही तर बाही ओढले जाते. तर आता इकडच्या साईडनीच आपल्याला बाही जोडण्याला सुरुवात करायची आहे. तर पाहू शकता आता एक्स्ट्राचं मी इथं अशा पद्धतीने प्लेटा देते बघा. 2-3 काय तुम्हाला द्यायच्या तेवढ्या तुमच्या इथं जितक्या बसतील तितक्या तुम्ही इथं देऊ शकता. पण एवढंच की आपल्याला 3-3, 2-2 असतील तर तेवढ्याच द्यायच्या, दोन्ही पण साईडला सेम द्यायच्या, म्हणजे सेम फुगा येतो. तर आता इथं अशा पद्धतीने सेम तसंच करणार आहे, जसं की तुम्हाला लक्षात येईल. आता इथं प्लेटाचे तोंड आपल्याला अपोजिट साईडला करायचे. ज्यावेळेस आपल्याला आपण सुईचं करतो त्यावेळेस बरोबर शोल्डरच्या तोंड आले पाहिजे. म्हणजे आता हे तुम्हाला खूप डीपमध्ये जाऊन ह्या गोष्टी मी सांगितलेल्या आहेत. आणि जर तुम्हाला ह्या गोष्टी म्हणजे नुसतं बाहीचं पप बाहीचं व्हिडिओ बघायचा असेल तर चॅनलवरती आपल्या आहे, नक्की एकदा व्यवस्थित चेक करा. तर बघा अशा पद्धतीने आपला फुगा पडतो आणि तिथेच मस्त असा पडतो, बाकीचं खाली व्यवस्थित राहतं. त्यानंतर आपलं बाहेरचं जॉईंट करून झालेले आहे दोन्ही पण. आता आपल्याला लूक पट्टीवरती हुकपट्टी अशी व्यवस्थित ठेवून घ्यायची. एक्स्ट्राचं असं हे साईडचं आपलं कट करून घ्यायचं आहे आणि मग आपण इथं जोडून घ्यायचं आहे. आता इथं जर तुमचा मागचा पुढचा मुंडा खालीवरी झाला तर जे मुंडा जास्त आहे, म्हणजे जे उंचीला भाग जास्त आहे, तिथं थोडीशी मुंड्यामध्ये आपण थोडीशी नॉर्मल टिप मारायची आणि जर कटोरी ब्लाऊज असेल तर आपण क्रॉसपट्टीमध्ये मारायची. तर बघा अशा पद्धतीने. आता मी इथं सुईच्या बाजूने पहिले टिप मारून घेतली फिटिंगची, त्यानंतर थोडं एक्स्ट्राचं फॅब्रिक कट करून घेतलं. दुसऱ्या पण साईडला मी इथं सुईच्या बाजूला टिप मारून घेते आणि एक्स्ट्राचं फॅब्रिक कट करून घेते. अशा पद्धतीने जर फिटिंग टाकली तर जर ब्लाऊज पीस जरी टोचता असला, म्हणजे खूप जास्त दोरे वगैरे निघत असले तर ते दोरे निघत नाही आणि कस्टमरला घातल्याच्या नंतरसुद्धा छान वाटतं. म्हणजे दोरे नाही निघले तर व्यवस्थित राहतं ते ब्लाऊज. त्यासाठी आपल्याला ओव्हरलॉक तर करायचंच असतं, पण तरीसुद्धा हे असं केल्याने ब्लाऊज खूप जास्त टिकतं आणि जे आपण 2 इंच शिलाई मार्जिन घेतो ते अर्धा इंच याच्यामध्ये गेलं तरी पण चालतं. तर पाहू शकता तुम्ही अशा पद्धतीने मी फिटिंग लेवलला आलेली आहे. आता जे काही साईडचं असतं ते दुमडून घ्यायचं आहे, टिप मारून घ्यायची आहे आणि मग आपल्याला फिटिंगचे आपले टिपा टाकायचे आहेत. आता मेन प्रॉब्लेम इथं प्रत्येक ताईंला मला तरी वाटतं येत असेल की बघा, म्हणजे नवीन शिकणाऱ्यांना फिटिंगसाठी खूप प्रॉब्लेम्स येतात, बऱ्याच कमेंट करतात. तर आता इथं फिटिंगसुद्धा आपली जितकं आपलं पहिल्यापासून टॉपिकवरती आपल्याला व्यवस्थित कटिंग स्टिचिंग करता आलं तसंच फिटिंगसुद्धा करता आलं पाहिजे. आता इथं बघा मी पूर्ण टाकते. छातीचा चौथा भाग 8 इंच, आता इकडच्या साईडला छातीचा चौथा भाग 8 इंच आणि अर्धा इंच एक्स्ट्रा. आता अर्धा इंच एक्स्ट्रा का, तर लूकपट्टी असते त्या साईडला, म्हणून फक्त छातीला टाकायचे, कमरेला नाही. तर बघा आता इथं दंडघेऱ्याचा दुसरा भाग टाकला आणि कमरेचा चौथा भाग टाकला आहे. दंडघेऱ्याचा दुसरा भाग आपला जे काही असेल तुमचा दंडघेर त्याचा दुसरा भाग टाकायचा आहे. छातीला चौथा टाकायचा आणि कमरेला चौथा आणि दंडघेरला दुसराच टाकायचा, एवढं लक्षात ठेवा. आणि अशा पद्धतीने तिन्ही पण लाईन व्यवस्थित आपल्याला सरळमध्ये मार्किंग करून घ्यायच्यात. आता अशी सरळमध्ये जर तुमची फिटिंग आली ना तर 100% तुमचा ब्लाऊज अगदी परफेक्ट बसणार आहे, मी तुम्हाला नक्कीच सांगते. कारण ह्यात माझ्या अनुभवातून सांगते. जर तुमची सरळ फिटिंग नाही आली तर मात्र तुमचा कुठेतरी फुगा येईल, खाकेत घोळ येईल किंवा मुंड्यामध्ये येईल किंवा कुठेतरी फुगा येईल कमरेमध्ये, छातीमध्ये, असं काहीतरी होतं. त्यासाठी अशी फिटिंग येण्यासाठी तुमचे मापं परफेक्ट पाहिजेत, तुमची कटिंग परफेक्ट पाहिजे आणि तुमचं
शिवणसुद्धा परफेक्ट पाहिजे. मग कुठे तुम्ही चुकता, आता एवढं ब्लाऊज तर मी तुम्हाला दाखवलं मापं घेण्यापासून ते कटिंग ते शिवण्यापर्यंत फिटिंगपर्यंत, तर तुम्ही आता ते तिथंच हुडकायचं की तुम्ही कुठे चुकता, तुमच्याकडून हे असं ब्लाऊज शिवलं जातं आहे का, तरच मग लक्षात आणायचं की मग आता आपण इथं चुकतात, तर मग त्याच चुका तुमच्या सुधारायच्या. आणि मग पुढच्या वेळेस माझ्या स्टाईलने माझ्या पद्धतीने हा तुम्ही ब्लाऊज पूर्ण कटिंग करून बघा, पूर्ण स्टिचिंग करून बघा, मग मात्र तुमच्या बरोबर ध्यानात येईल की बरोबर आहे आपण इथं चुकत होतो, आपण असं करत होतो आणि मग आपण ते केलं नाही पाहिजे. ठीक आहे, मापं घेतले, कटिंग करायचं. कटिंग नाही चाललं तुम्हाला तर कमेंटमध्ये तुम्ही विचारू शकता की ताई ह्या साईजला किती मुंडा घ्यायचा, किती शोल्डर घ्यायचे, आणि ते सुद्धा तुम्हाला मी चार्ट लवकरच देईल. आता तुम्हाला मी फिटिंगच्या व्हिडिओ ज्यावेळेस आपण मापं घेत होतो त्यावेळेस सांगितलं की 28, 30 आणि 32 ह्या साईजला तुम्ही 7 इंच शोल्डर घेऊ शकता. म्हणजे शोल्डर नाही, शोल्डर तुम्ही 7.5 इंच घेऊ शकता. 28 आणि 30ला तुम्ही शोल्डर 7 इंच निम्म घेऊ शकता आणि पूर्ण 14 इंच, आणि मुंडा तुम्ही 7 इंच घेऊ शकता, 6.5, 7 इंच, 6.25. आणि ज्यावेळेस 32, 34ला तुम्ही वरचं जे काय असतं तुम्ही थोडंसं वाढवू शकता. म्हणजे तुम्हाला नॉर्मली शक्यतो मुंडा आणि शोल्डरमध्ये तिथं प्रॉब्लेम येतो आणि मागचा गळा, ठीक आहे, बोटनेकमध्ये हेच गोष्टी येतात. तर त्याच गोष्टीचं चॅट मी तुम्हाला व्यवस्थित आता पटकन देईल, लवकर व्हिडिओ देईल, थोडासा वेळ द्या. ठीक आहे, पाहू शकता आता सगळी फिटिंग आपली व्यवस्थित करून झालेली आहे. अशा पद्धतीने मी आता पूर्ण बघा तुम्ही, हे मुंडा एकदम सरळ व्यवस्थित समोरासमोर आला पाहिजे. बघा हे जिथं मुंड्याची बाही आहे ना इथं जोडतो आपण, तर बघू शकता तुम्ही इथं तेच बरोबर आलं पाहिजे, जेणेकरून बाही कुठे ओढ खाली होणार नाही आणि कुठेही खेचली जाणार नाही. एकदम समोरासमोर भाग आली पाहिजे सगळे, कारण तेच ब्लाऊजचं मेन फिनिशिंग असतं. तर बघा अशा पद्धतीने पूर्ण आपलं एकदम फिनिशिंगमध्ये ब्लाऊज रेडी झालेला आहे. दिसायला तर एवढा सुंदर दिसत होता ना, असं वाटत होता आत्ताच घालावा, पण हुक लावायची राहिली होती. बघा अशा पद्धतीने पूर्ण ब्लाऊज माझा इथं रेडी झालेला आहे. पोप वगैरे इतका मस्त झालेला आहे, बॅकनेकचा गळासुद्धा इतका सुंदर झालेला आहे, खूप मस्त झालेला आहे. माझ्या भरपूर अशा बोटनेक ब्लाऊज डिझाईन आहेत. तुम्हाला ब्लाऊजचं माझं बोटनेक ब्लाऊजचं किंवा सगळ्याच डिझायनर ब्लाऊजचं माझं कलेक्शन तुम्हाला एखाद्या आपल्या डेली ब्लॉगमध्ये नक्की दाखवेल. तर पाहू शकता किती सुंदर असं फिनिशिंग आलेलं आहे. तुम्ही इथं बॅक साईडला वेगवेगळे आकार देऊ शकता, गळ्याची पॅटर्न, आणि पपसुद्धा किती मस्त आलेला आहे. आणि पॅटर्न मात्र खूप नवीन आहे, एकदा नक्की ट्राय करून बघा. आणि खांद्यावरती फुगासुद्धा किती भारी आलेला आहे. तुम्हाला मी व्यवस्थित सगळं परत ब्लाऊज बॅकने दाखवते. तर पाहू शकता अशा पद्धतीने आहे. तर चला, आजचा व्हिडिओ इतकाच. व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, काय समजलं, काय नाही समजलं, कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि खाली हाईप करा. बाय बाय.